प्रिशू. प्रिशू बाय बाय. प्रिशू प्रिशू बाय. जय जय जाऊ चल ना. जाऊ जाऊ. जय जय चल. जय 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 जयच्या कडायला चालायचं. इकडे बघ ना पिलू, माझ्याकडे बघ. प्रिशू बघा माझी सोनूली किती छान रेडी झालेली आहे सकाळी सकाळी. आणि आता ही निघालेली आहे मावशीसोबत जायला, मावशीसोबत आणि बाबासोबत. बघा खूपच जास्त क्यूट दिसते. टिक्कासुद्धा घेतलेला आहे मॅडमने, कारण आत्ताच तिला टिक्का लावून दिला. हिचं मूड ना खूप जास्त फ्रेश आहे. मस्त आंघोळ वगैरे करून दिलेली आहे हिला. आणि आता ही जाते मावशी आणि बाबासोबत. कुठं निघाले अरे? मला काय म्हणते, मी बाहेर निघाली. आली आली म्हणजे थांब, नाही आली बा. कुठे चालली तू सांग आईला. आई कुठे चालली? जय जय कुठे चालली? जय जय भूल. जय जय जय. हा ते जय जय. तिचं ते जर्किंग घे वरून घालासाठी. मी घेतो. तुम्हाला वाटलं तूच घातलं नाही काय अन्न? कारण ते आता याच्यासाठी नाही घातलं, सध्या राहू दे म्हटलं. हॅलो माय यूट्यूब फॅमिली, कशा आहात तुम्ही सर्व? नक्कीच मजेत असणार. मी सुद्धा खूप मजेत आहे. मी स्नेहल तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आज जे मी लास्ट व्लॉगमध्ये शेअर केलं बालाजी उत्सव, खरंच खूप छान झालं. ॲक्च्युली तो सर्व देवाच्या नावाचा जयघोषच असा होता ना की टाळ्या वाजवण्याच्या ह्याच्यामध्ये, ते म्हणण्याच्या ह्याच्यामध्ये ना मला शूट करायचं हे भानच राहिलं नाही. त्याच्यामुळे मी जशा क्लिप शूट केल्या तशा तुमच्याबरोबर शेअर केलं. सर्व खूप छान होतं. रात्री मला वाटते 1 वाजेपर्यंत वगैरे ते चाललं असेल, पण आम्ही 11 साडे 11ला घरी येऊन गेलो, म्हणजे तिथनं निघालो. कारण की प्रिशू होती सोबत. प्रिशूला तिथं खूप जास्त करमत होतं. प्रिशू घरी यायसाठी नाहीच करत होती. म्हणजे तिला तिथं खूप छान वाटत होतं. म्हणजे जसं आम्ही गाडीकडे जातोय तसं तिचं नाही सुरू होतं असं. मग त्याच्यामध्ये वेळ गेला. तर खूप छान एन्जॉय केलं तिने सुद्धा तिथे. आणि ती जेव्हा टाळ्या वाजवायची ना तेव्हा मोबाईल काढायचा प्रयत्न केला, पण मोबाईल काढला की तिचं परत टाळ्या वाजवणं बंद व्हायचं. ती मोबाईलकडे पाहायची असं. त्याच्यामुळे मग ते काही जास्त शूट नाही करू शकले. जेवढं शूट करू शकले तेवढं तुमच्याबरोबर शेअर केलं, तुम्हाला दाखवलं. ती सकाळीच गेली कारण मला घरचं आवरून शॉपला यायचं होतं. परत शॉपचं सर्व, मग मला परत तिकडे सुद्धा जायचं आहे. आणि नंतर संध्याकाळला मिरवणूक आहे. आता मी मिरवणूकमध्ये जाते की नाही हे माझं नक्की नाही. जर इथे क्लायंट असतील तर मी नाही जाणार, आणि नसतील तर मग मी जाईल. कारण वर्षभर काही राहत नाही. 3 दिवसच असतो बालाजी उत्सव, आणि त्यात मिरवणूक 1च दिवस. म्हणून विचार करते की चला आपण जावं. कारण मागच्या वर्षी मी प्रेग्नेंट होती, त्यात माझा 9वा महिना होता. आणि 9वा महिना सुरू होता मला. आणि असंच होतं की म्हणजे आज डिलिव्हरी होईल, उद्या होईल, आज होईल, उद्या होईल. मला 1 महिनाभर त्रास झाला. म्हणजे 8व्या महिन्यापासूनच मला पोटाचा खूप त्रास होता. तर मग आमचं धाकधूकच होतं सर्व. पण आम्हाला तो कार्यक्रम मिळाला. माझी डिलिव्हरी नंतर झाली जवळपास. त्यानंतर माझी डिलिव्हरी 20 दिवसांनी वगैरे झाली. तर यावेळेनं तसं काही नाही आहे. म्हणून विचार करते की चला आपण सुद्धा त्या उत्सवाला जायचं. मिरवणुकीला जाते की नाही ते नक्की नाही, पण जर गेली तर ते सुद्धा तुमच्याबरोबर शेअर करेल. आता तुम्हाला मॉर्निंगचं दाखवलं. तसं प्रिशू झोपेत होती, पण भूर चालते का म्हटलं की ती लगेच उठून बसली आणि मग तिची आंघोळ केली, तिची तयारी करून दिली आणि तिला पाठवून दिलं. मी तरी झोपेतच होती, कारण रात्री झोपायला खूप लेट झालं. आणि मग तिथनं पुढचं रुटीनसुद्धा लेटच होतं. असं सर्व आहे. तर चला आता मी शॉपला आलेली आहे. माझं पूजा वगैरे सर्व करून झालेलं आहे. थोडं काम करत होते, काही एडिटिंग करायची आहे. प्रोडक्ट रिसीव झाला, त्याचा मला व्हिडिओ बनवून द्यायचा आहे. हे असं प्रोडक्ट आहे, मी अजूनपर्यंत बघितलं नाही हे, पण आय थिंक हे कसलं तरी इसेन्शियल ऑइल की काय आहे, मला आता बघावं लागेल एक्झॅक्ट. आणि त्याच्यानंतर त्याचा व्हिडिओ द्यायचा आहे मला. सो म्हटलं ते देते. त्याच्यानंतर मग मला जेवण करायला जायचं आहे तिथे. कारण घरी कोणीच नव्हतं. मग मी एकटीसाठी काय म्हटलं स्वयंपाक करायचा, तर तिथे आणायचे जेवण आहे. म्हणून विचार करते की चला तिकडेच जायचंच आहे तिकडे. तर तिकडेच महाप्रसाद संध्याकाळला जेवण आहे, तर तिकडे जेवण करते. प्रिशूसुद्धा तिकडे आहे. मला प्रिशूची ना अशी खूप जास्त आठवण येते. 2च तास झालेत, पण माझं असं होतं की कधी तिच्याजवळ जाते, कधी तिला घेते आणि कधी नाही. सो आता त्या दोघींनासुद्धा घेऊन शॉपला यायचं आहे. माझ्या बहिणीची तयारी करून द्यायची आहे, प्रिशूची तयारी करायची आहे.
प्रिशूच्या तयारीमध्ये काय फारसं नाही, तिला ड्रेसच घालायचा आहे फक्त, पण तिची तयारी करायची आहे, माझ्या बहिणीची तयारी करून द्यायची आहे आणि मग त्याच्यानंतर त्या दोघी जातील मिरवणूकसाठी. मी जवळपास 8 वाजता वगैरे जायचा विचार करते, पण बघते माझं कसं होतं ते मी शेअर करते. सो चला आता आधी तिकडे जाते, जेवण वगैरे करते, त्या दोघींना घेते, शॉपला येते आणि मग नंतर तुमच्यासोबत बोलते. कुठेही जाऊ नका, व्हिडिओला बघत राहा. लास्ट काही दिवसाचे ब्लॉग्स तुम्हाला कसे वाटले ते सुद्धा मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. सो चला आता मी तिकडे जाते. आणि साडी मी घरून आणलेली नाही आहे, साडी माझं शॉपमध्ये जी आहे तीच आहे, जी उद्घाटनाची. मी आय थिंक ती शॉपमध्येच ठेवलेली, आता मला नक्की ते सुद्धा आठवत नाही आहे. जर असेल तर मी इकडनं तीच साडी घालून जाईल, नाही तर मग आणखी घरी जा वगैरे ते पॉसिबल नाही, कारण घराची चावीसुद्धा माझ्याजवळ नाही, चावी माझ्या भावाजवळ आहे आणि तो थोडा लांब गेलेला आहे, त्याच्यामुळे मग घरी तर नाही जाऊ शकत. एक तर फोनचं चार्जरसुद्धा घरीच आहे आणि खूप प्रॉब्लेम. सो जाऊ द्या. असो चला आता मी जाते आधी तिकडे जेवण करायला आणि मग तिकडनं आल्यानंतर परत तुमच्यासोबत बोलते. कुठे जाऊ नका, व्हिडिओला एंडपर्यंत बघत राहा. तिथे पोहोचली आणि बघते काय तर माझी प्रिशू निवांत झोपलेली आणि ही सिप्पू पण बघा तिच्याजवळ किती छान झोपली आहे. सो जस्ट शॉपला आली, गेली, जेवण केलं, प्रिशूला घेतलं आणि आली. प्रिशू कशी झोपलेली ते मी तुम्हाला दाखवलं. निवांत झोपली होती, गाडीवर सुद्धा झोपेतच होती. तुम्ही बघू शकता मला खूप दम लागतोय, कारण आत्ताच मी वर आली आणि हिचं बघा काय चाललंय. जेवली नाही का तू? तू किती गोड दिसत आहे ग. ये माझ्याजवळ. बघा माझा छोटू बाळ, बघ माझे छोटू बाळ किती गोड दिसत आहे ना, किती गोड दिसत आहे ना माऊ तू. आता हिला मला ड्रेस घालून द्यायचा आहे, हिची तयारी करून द्यायची आहे, दोघींचं एका तासामध्ये आवरून नंतर जायचं आहे. आता मी विचार करते जायचं की नाही, तर ते बघते थोड्या वेळाने. आधी तर तिच्या मावशीची तयारी करून देते. बघा ती आली आणि प्रिशूची सुद्धा तयारी करते. तिला ड्रेस ट्राय करून बघते आधी. तिला जर ड्रेस होत नसेल तर त्या ड्रेसला अल्टरसुद्धा करायचं आहे, कारण तो मागच्या वर्षीच्या नवरात्रीचा ड्रेस आहे. तर बघूया आता कसं काय होतं. तर तुमच्याबरोबर शेअर करतेस. कुठेही जाऊ नका, व्हिडिओला बघत राहा. आणि माझं मन कसं दिसतंय ते मला नक्की सांगा. मन प्रिशू किती गोड दिसते ना माझं बाळ. हो हाय करते तू. फेसवॉश करून राहू दे ना आता. हे पाही मावशीची कारभारी. नाही भीत, तू लवकर जा. बघा हिचे हेअर्स कसे झालेले आहेत. थोडीशी तात्पुरती स्ट्रेटनिंग करते म्हटलं, तिला लुकला हवी होती म्हणून. बघा आता इथलीच झाली म्हणून ही तुमच्याबरोबर शेअर करते आहे. छान रिझल्ट आलेला आहे आणि आता पटापट पूर्ण करते आणि मग तिला पाठवून देते पुढे. माझं आवरून झालेलं आहे. मी अशी छानशी रेडी झाली. आता ही माझ्या दुकानाच्या उद्घाटनाचीच साडी होती, लेट होता त्याच्यामुळे मग मी पूर्ण काही दाखवत नाही. तर ही साडी वेअर केलेली आहे मी. नेकलेस घातलेला आहे, कानातले सुद्धा आहेत आणि या 2 अशा बँगल्स. सो चला आता मी जाते तिकडलं तुम्हाला दाखवते. आणि मी ना पहिल्यांदा काजळ लावून बघितलं, पण मला अजिबात चांगलं दिसत नाही, त्याच्यामुळे मी ते काढलं. तरीसुद्धा थोडंसं दिसतंय, सो प्लीज त्याला इग्नोर करा. तर चला आता मी तिकडे जाते डायरेक्ट आणि तिकडलं शेअर करते. पोहोचल्यानंतर बघते तर प्रिशूचा इथे छान फोटोशूट करते आहे मावशी. मिरवणूकमधून मध्ये इथे पाणी वगैरे प्यायसाठी आल्या. आता आम्ही परत तिकडे जॉईन होऊ.
गोंधळ खूप म्हणजे आवाज खूप जास्त होता म्हणून मग आवाज काही दाखवत नाही, व्हॉइस ओव्हरच करते. बाबा बघा तिला इथे घेऊन किती छान नाचतात आहे. मी जे देवाचं वगैरे बोलली ना, बाबा असं तिला शिकवतात, छान एन्जॉय करवतात. त्याच्यामुळे ती ना बाबाकडनं खूप काही गोष्टी शिकते. आता बघा बाबा तिला घेऊन नाचत आहे, त्याच्यामुळे ना ती देवाचे गाणे लागले की खूप छान नाचते. इथे बघा बँडवाल्या दादांनी सुद्धा तिला घेतलं आणि छान नाचत आहेत तिच्यासोबत. आणि हा रथ खूप सुंदर असा रथ सजवलेला आणि ओव्हरऑल खूपच छान होतं सर्व गोष्टी. पण ना मोबाईल चोरी व्हायच्या भीतीने, कारण गर्दी खूप होती म्हणून मी मोबाईल जास्त बाहेर काढलाच नाही. आता प्रिशूला घोड्यावर बसवलं पण घोड्यावाल्यांनी जास्त वेळ ठेवलं नाही, कारण खूप छोटं बाळ होतं त्याच्यामुळे मग. आणि हे बघा यांनी बालाजीचा लुक केलेला, पण असं वाटत होतं की खरोखरच बालाजी आहेत ते. सर्व झाल्यावर आम्ही छान महाप्रसाद घेतला, इथे जेवण केलं दोघींनी सुद्धा. आणि आता मी थोडक्यात तुम्हाला पूर्ण उत्सवाचं दाखवते. हा मला व्हिडिओ मिळाला कॅमेरावाल्याकडनं म्हणून मी तो घेतलेला आहे. हा लास्ट इयरचा आहे बहुतेक, पण असं सर्व असतं. खूप सुंदर मॅनेजमेंट राहते आणि खूपच सुंदर मिरवणूक वगैरे सर्व गोष्टी राहतात. देव राहतात आणि रथ वगैरे, आणि खरंच ॲक्च्युअल खूप बघण्यासारखं होतं. पण मी जास्त शूट नाही करू शकले. मला आणखी क्लिप मिळाल्या तर मी ते पुढल्या कुठल्या तरी व्हिडिओमध्ये दाखवेलच. आली खूप जास्त रात्र झालेली आहे, आम्हाला घरी जायचं आहे. आणि माहिती नाही का बरं मला ना इथं लागलं तर हे वेगळंच झालं असं गर्दीमध्ये. सो चला आता घरी जायचं आहे. इथे यासाठी आली कारण ड्रेस माझा इथेच होता आणि साडीत खूप कसतरी होत होतं. शिवाय इथून प्रिशूचे जे कपडे आहे दुपारचे ते सुद्धा घेऊन जायचे होते. आणि सकाळी तिला जायचं आहे माझ्या बहिणीला, सो तिची बॅगसुद्धा इथेच होती. म्हणून चला आता आम्ही पटकन घरी जातो, कारण खूप जास्त उशीर झालेला आहे. बाबासोबत आहे म्हणून बरं आहे. खूप जास्त दमल्यासारखं सुद्धा झालेलं आहे, त्याच्यामुळे मग मी घरी गेल्यानंतर काही शूट करणार नाही. सो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला सांगा. जास्त शूट नाही करू शकले मी, त्याचं कारण असं की खूप जास्त गर्दी होती, त्यात फोन वगैरे चोरी व्हायची भीती वाटत होती आणि प्रिशू पण माझ्याजवळच होती, त्याच्यामुळे मग सो चला आता शॉर्टकटमध्ये तुम्हाला दाखवलं, बाकी काय ते नंतर बोलते. वाजलेत रात्रीचा 1 आणि बघा हिची एनर्जी अजूनही आहे. मला तिच्याजवळ बोलवती ती, पण झोपायचं तिला मुळीच नाही आहे. मला खूप दमल्यासारखं झालं आहे, पण ना ही मुलगी झोपूच देत नाही आहे. असो चला मी या व्हिडिओला इथेच एंड करते. तुम्हाला हा शॉर्टकट पण छान व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढल्या एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.